मंडणगडवासियांना माहिती आहे की शासनामार्फत 20 कोटी रुपये खर्च करून न्यायालयाची इमारत मंडणगडमध्ये होते आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा देशाचे सरन्यायाधीश त्या इमारतीच्या उद्घाटनाला मंडणगडमध्ये येणार आहेत. तर त्याची पाहणी करण्यासाठी, आढावा घेण्यासाठी हायकोर्टाचे न्यायाधीश देखील आज आले होते, कर्णिक साहेब. आणि दुसऱ्या सत्रामध्ये पालकमंत्री या नात्याने मी देखील ह्या कामाची पाहणी केलेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, प्रशासन असेल किंवा नेमून दिलेले ठेकेदार असतील, इथले नागरिक असतील, इथली बार असोसिएशन्स असतील, त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मेहनत घेऊन 7 महिन्यामध्ये 62,000 स्क्वेअर फीटची इमारत महाराष्ट्रात पहिल्यांदा अतिशय सुबकतेनं आणि देखणी उभी केलेली आहे. त्याचा लोकार्पण सोहळा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण, हे 2 कार्यक्रम त्यावेळी भूषण गवई साहेबांच्या हस्ते होणार आहेत. आणि त्या कार्यक्रमाचं नियोजन आणि आढावा घेण्यासाठी मी आज मंडणगडमध्ये आलो होतो. मी स्वतः व्यक्तिशः पालकमंत्री म्हणून कामावर समाधानी आहे आणि 10 तारखेपर्यंत, 10 सप्टेंबरपर्यंत कुठच्याही परिस्थितीमध्ये ही इमारत हँडओव्हर करण्याच्या दृष्टीनं तयार असली पाहिजेत, अशा पद्धतीचे निर्देश मी दिलेले आहेत.